नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग पुस्तकाच्या मराठी परीक्षणावर बोलणार आहोत. पुस्तक आहे इकिगाय, जपानी लोकांच्या दीर्घ आणि आनंदी जीवनाचे रहस्य. मूळ लेखक आहेत हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्को मिरालेस. आपल्याकडे आज याचा मराठी अनुवाद आणि त्यावरचं एक परीक्षण आहे. तर आज आपलं ध्येय आहे की या परीक्षणाच्या माध्यमातून इकिगाय ही जी संकल्पना आहे ती नेमकी काय आहे, तिचं महत्त्व काय हे समजून घेणं. चला मग जरा खोलवर बघूया यात. सगळ्यात पहिला प्रश्न, इकिगाय म्हणजे नेमकं काय? तर आपल्या आजच्या स्रोतामध्ये म्हणजे या परीक्षणात याचा अर्थ खूप छान सांगितलाय. हा एक जपानी शब्द आहे. 2 शब्दांपासून बनलाय. इकी म्हणजे जीवन आणि गाई म्हणजे मूल्य किंवा कारण. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या जगण्याचं कारण. ती गोष्ट जी आपल्याला रोज सकाळी उठायला लावते, ती पण उत्साहाने. तो म्हणजे आपला इकिगाय. आणि हे परीक्षण हेही सांगतं की ही संकल्पना काही लेखकांनी अशीच नेम आणली आहे. त्यांनी जपानमधलं ओकिनावा बेट आहे ना, तिथल्या ओगिमी गावातल्या लोकांचा अभ्यास केलाय. आणि त्या गावात जगातले सगळ्यात जास्त वयोवृद्ध लोक राहतात म्हणे. इथेच खरी उत्सुकता वाढते नाही का? हो, अगदी. आणि ओकिनावा म्हणजे विशेषतः ते ओगिमी गाव, ते फक्त जास्त आयुर्नानामुळे नाही तर एकूणच त्यांच्या जगण्याच्या पद्धतीमुळे चर्चेत आहे, असं परीक्षणात म्हटलंय. परीक्षणानं यावर भर दिलाय की हे पुस्तक म्हणजे काही फक्त फिलॉसॉफी नाहीये, हे एक प्रॅक्टिकल गाईड आहे. म्हणजे लेखकांनी फक्त अमूर्त कल्पना नाही मांडल्यात, त्यांनी ओगिमीतल्या त्या 100 ओलांडलेल्या पण तरीही ॲक्टिव्ह असलेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्यात, त्यांच्या सवयी, त्यांचे विचार, यातून एक इकिगाई जिवंत केलाय. परीक्षणानुसार पुस्तकाचं खरं यश हे आहे की ते फक्त दीर्घायुष्य कसं मिळवायचं यावर नाही थांबवत, तर अर्थपूर्ण आनंदी आयुष्य कसं जगायचं यावर फोकस करतं. आणि त्यांचं म्हणणं आहे की या ओकिनावाच्या लोकांचं जे रहस्य आहे ना, दीर्घ, निरोगी आणि आनंदी आयुष्याचं, ते त्यांच्या इकिगाईमध्येच दडलंय, त्यांच्या जगण्याच्या कारणात. आणि हे कारण शोधण्यासाठी परीक्षणात एका डायग्रामचा उल्लेख आहे, एका आकृतीचा, जी खूप महत्वाची मानली जाते असं वाटते. परीक्षण सांगतं की पुस्तक वाचकाला स्वतःचा इकिगाई शोधायला मदत करण्यासाठी ही चौकट वापरतं. यात 4 मुख्य प्रश्न आहेत, किंवा म्हणा हवं तर 4 वर्तुळ आहेत, ज्यांच्या इंटरसेक्शनमध्ये म्हणजे छेदनबिंदूत इकिगाई असतो असं म्हणतात. पहिलं म्हणजे तुम्हाला काय करायला मनापासून आवडतं, तुमची पॅशन. दुसरं, तुम्ही कोणत्या गोष्टीत चांगले आहात, तुमची स्किल्स. तिसरं, जगाला सध्या कशाची गरज आहे, म्हणजे समाजासाठी तुमची उपयुक्तता. आणि चौथं, तुम्हाला कोणत्या कामासाठी पैसे मिळू शकतात, तुमची आर्थिक बाजू. परीक्षण स्पष्ट करतं की जिथे या 4ही गोष्टी एकत्र येतात तिथे तुमचा खरा इकिगाई सापडतो. म्हणजे असं काहीतरी जे तुम्हाला आवडतं, ज्यात तुम्ही चांगले आहात, जगाला गरज आहे आणि पैसेही मिळतात. बरोबर. आणि या 4 वर्तुळांचे जे विश्लेषण आहे ना, ते जास्त महत्वाचं ठरतं, असं परीक्षण सुचवतं. कारण ही काही फक्त नोकरी निवडण्यापुरती गोष्ट नाहीये. आपल्या आवडीनिवडी, छंद, आपलं सामाजिक काम, कुटुंब, या सगळ्यांमध्ये इकिगाईचे घटक असू शकतात. परीक्षणाच्या विश्लेषणात असं दिसतं की हे 4 वर्तुळे नेहमी इतकी सहज जुळून येत नाहीत. हो, हेच तर आव्हान आहे. अगदी. उदाहरणार्थ, आपल्याला एखादी गोष्ट खूप आवडते, समजा चित्रकला, पण कदाचित आपण त्यात तितके कुशल नसू, किंवा त्यातून पोट भरणं शक्य नसेल, किंवा उलट आपण एखाद्या कामात खूप चांगले असू, पैसे पण मिळत असतील, पण ते काम आपल्याला मनातून आवडत नसेल किंवा जगाला त्याची गरज वाटत नसेल. परीक्षण म्हणतं की हा जो समतोल साधण्याचा प्रयत्न आहे, या 4ही गोष्टींना एकत्र आणण्याची जी धडपड आहे, त्यातच आपल्या जगण्याचा अर्थ सापडू शकतो. आणि इथेच पुस्तक आपल्याला विचार करायला लावतं की आपण आपल्या आयुष्यात या 4 गोष्टी कशा ओळखणार आणि ज्या कमी आहेत त्या कशा डेव्हलप करणार. हा जो शोध आहे ना, तोच इकिगाई जगण्याचा भाग आहे. खरे, शोध सोपा नाहीये, पण दिशा मिळते नक्कीच. आणि ह्याच दिशेने पुढे जायला परीक्षणात पुस्तकात दिलेल्या 10 नियमांचा उल्लेख आहे. परीक्षकाच्या मते हे नियम म्हणजे एक प्रकारे आनंदी आणि दीर्घायुषी जीवनाची गुरुकिल्लीच आहेत. आणि विशेष म्हणजे हे नियम काही खूप क्लिष्ट किंवा अवघड नाहीयेत, अगदी साधे आहेत, रोजच्या जगण्यात आणण्यासारखे. परीक्षणांनी काही महत्त्वाचे नियम सांगितलेत, आपण ते बघूया. आपण त्यांना ग्रुप्समध्ये टाकू शकतो सोपेपणासाठी. पहिलं म्हणजे मानसिकता आणि दृष्टिकोन. यात येतं नेहमी हसा म्हणजे सकारात्मकता, धन्यवाद म्हणा म्हणजे कृतज्ञता, आणि वर्तमानात जगा म्हणजे भूतकाळाचं दुःख किंवा भविष्याची चिंता नको. मग आहे आरोग्य आणि सवयी. पोट 80% भरेल इतकंच खा. हे ओकिनावाचं प्रसिद्ध तत्व हारा हाचिबू.
हो, ऐकलं याबद्दल. आणि घाई करू नका. आयुष्यात शांतता आणि संयम ठेवणं. तिसरं म्हणजे क्रियाशीलता आणि उद्देश्य. सक्रिय रहा, कधीही निवृत्त होऊ नका. म्हणजे आवडती कामं करत रहा. परीक्षण इथे सांगतं की जपानी संस्कृतीत, विशेषतः ओकिनावामध्ये, लोक रिटायरमेंट नंतर पण काही ना काही कामात व्यस्त राहतात. त्यांना जगण्याची उमेद मिळते त्याने. अच्छा. मग सामाजिक आणि नैसर्गिक संबंध, चांगल्या मित्रांच्या संगतीत राहा आणि निसर्गाशी जोडून राहा. आणि या सगळ्याला जोडणारा नियम, जो सगळ्यात महत्त्वाचा असेल कदाचित, तुमच्या इकिगाईचं अनुसरण करा. आपल्या जीवन उद्देशाला महत्त्व द्या. परीक्षण सांगतं की हे फक्त नियम नाहीत, तर ओकिनावा लोकांच्या जगण्याचा भाग आहे ते. अगदी. हे नियम वरवर बघायला कितीही सोपे वाटले तरी त्यांच्या मागे एक खोल विचार आहे, एक जीवनदृष्टी आहे, असं परीक्षण सांगतं. ते फक्त शारीरिक आरोग्य किंवा जास्त आयुष्य देण्यापुरते नाहीत. परीक्षणानुसार त्यांची खरी ताकद आहे मानसिक समाधान, भावनिक संतुलन आणि आयुष्यात एक प्रकारचा बॅलन्स साधायला मदत करण्यात. या नियमांना जर आपण एकत्र पाहिलं ना तर लक्षात येतं की यात सातत्य किती महत्वाचं आहे आणि सजगता म्हणजे माइंडफुलनेस. उदाहरणार्थ, घाई करू नका हा नियम फक्त कामाचा स्पीड कमी करण्याबद्दल नाहीये, तर आयुष्यातला प्रत्येक क्षण अनुभवाचा आहे. धावपळीत पण शांत राहायचं आहे. सक्रिय रहा हे सांगतं की वय कितीही असो, काहीतरी अर्थपूर्ण करत रहा. आणि इथेच परीक्षणात उल्लेखलेली फ्लो ही संकल्पना येते. फ्लो. हो, फ्लो ही मानसशास्त्रातली संकल्पना आहे. मिहाली चिक्संटमिहाली यांनी मांडलेली. याचा अर्थ आहे एखाद्या कामात इतकं पूर्णपणे रमून जाणं की आपल्याला वेळेचं, स्वतःचं, आजूबाजूचं भानच राहत नाही. बापरे. परीक्षणानुसार जेव्हा आपण आपल्या एकिगाईनुसार जगतो, म्हणजे आपल्याला आवडणारं, आपल्या कौशल्यांना वाव देणारं आणि अर्थपूर्ण काम करतो, तेव्हा हा फ्लो अनुभवण्याची शक्यता खूप वाढते. आणि हे जे 10 नियम आहेत ना, ते आपल्याला ती मानसिक आणि शारीरिक स्थिती मिळवायला मदत करतात जिथे फ्लो अनुभवणं शक्य होतं. जसं की वर्तमानात जगल्याशिवाय किंवा घाई न करता शांतपणे काम केल्याशिवाय फ्लो कसा अनुभवणार? हे फारच इंटरेस्टिंग आहे. फ्लोची संकल्पना आणि तिचं एकिगाईशी कनेक्शन हे परीक्षणाने छान उलगडलं असं दिसतंय. आता आपण जरा परीक्षकाने स्वतः पुस्तकाबद्दल काय म्हटलंय याकडे येऊया. म्हणजे पुस्तकाची शैली, त्याची मांडणी याबद्दल काय मत आहे परीक्षणाचं. परीक्षण म्हणतं की पुस्तकाची भाषा खूप सोपी आहे, सरळ आहे, वाचकाला गुंतवून ठेवणारी आहे. म्हणजे काही क्लिष्ट तात्विक चर्चा किंवा जड शब्द नाहीयेत. आणि सगळ्यात प्रभावी गोष्ट म्हणजे ओघिमी गावातल्या लोकांच्या प्रत्यक्ष मुलाखती आणि त्यांची खरी उदाहरणं दिली आहेत. हो, ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे पुस्तक म्हणजे फक्त उपदेश वाटत नाही, ते जगलेल्या अनुभवांचं कथन वाटतं असं परीक्षण नोंदवतं. वाचकाला त्या लोकांशी पटकन कनेक्ट झाल्यासारखं वाटतं. मराठी अनुवादाबद्दल पण परीक्षकाने चांगलं म्हटलंय. मूळ पुस्तकाचा जो भाव आहे तो मराठीत व्यवस्थित उतरलाय असं म्हटलंय. छान. आणि महत्त्वाचं म्हणजे परीक्षणानुसार हे पुस्तक फक्त जपान किंवा तिथल्या संस्कृतीबद्दल नाहीये, तर ते वाचकाला स्वतःच्या आयुष्याकडे जास्त सकारात्मकतेने बघायला शिकवतं, अर्थपूर्ण दृष्टीने बघायला शिकवतं. म्हणजे स्पष्ट आहे की परीक्षकाला हे पुस्तक फक्त माहितीपूर्ण नाही, तर खूप प्रेरणादायी आणि व्यावहारिक वाटलंय. ते फक्त काय करावं हे नाही सांगत, तर कसं जगावं यासाठी एक दिशा देतंय. हो, आणि परीक्षण याच निष्कर्षावर येतं की इकिगाई हे पुस्तक म्हणजे केवळ काही तास वाचणं नाहीये, तर तो एक विचार करायला लावणारा अनुभव आहे, ज्यात आपलं आयुष्य बदलण्याची क्षमता असू शकते. हे पुस्तक आपल्याला आरसा दाखवतं, स्वतःच्या आत बघायला लावतं, माझ्या जगण्याचा अर्थ काय, मला खरा आनंद कशातून मिळतो, हे प्रश्न विचारायला भाग पाडतं, असं परीक्षण म्हणतं. परीक्षणाच्या विश्लेषणात एक महत्त्वाचा मुद्दा दिसतो. या पुस्तकाचा भर काही मोठमोठी ध्येय गाठण्यावर किंवा जगात नाव कमावण्यावर नाहीये. अच्छा. उलट रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून, आपल्या कामातून, आपल्या नात्यांमधून, आपल्या आवडीनिवडींमधून समाधान आणि उद्देश शोधणं किती महत्त्वाचं आहे हे पुस्तक सांगतं. हाच या पुस्तकाचा गाभा आहे असं परीक्षण अगदी स्पष्टपणे मांडतं. ओगिमी गावातले लोक काही जगप्रसिद्ध व्यक्ती नाहीत, बरोबर. पण ते त्यांच्या साध्या, समाधानी आणि उद्देशपूर्ण आयुष्यातून इकिगाई जगतात आणि हेच मॉडेल आपल्यासाठी जास्त अनुकरणीय असू शकतं, असा परीक्षणाचा एकूण सूर आहे. अगदी छान पद्धतीनं मांडलं हे परीक्षणात. तर आजच्या आपल्या चर्चेचा आपण थोडक्यात सारांश काढूया. आपण इकिगाई पुस्तकाच्या परीक्षणातून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. इकिगाई म्हणजे काय ते समजून घेतलं. आपली आवड, लव, कौशल्य, गुड ॲट, जगाची गरज
वर्ल्ड नीड्स आणि आर्थिक प्राप्ती पेड फॉर या 4 घटकांचा तो मेळ शोधणं. तो सुवर्णमध्य. हो, आणि हा शोध फक्त करिअरपुरता नाही तर संपूर्ण आयुष्यासाठी आहे. त्याचबरोबर परीक्षणाने जे 10 सोपे नियम सांगितलेत ते पाहिले. सक्रिय राहणं, कधीच निवृत्त न होणं, संयम ठेवणं, निसर्गात रमणं, मित्र जोडणं, कृतज्ञ राहणं, वर्तमानात जगणं. बरोबर. आणि परीक्षण विशेषतः ह्या साध्या वाटणाऱ्या नियमांमधून आणि रोजच्या जगण्यातून मिळणाऱ्या आनंदावर भर देतं. फ्लो अवस्थेचा अनुभव आणि तो इकिगायशी कसा जोडलाय तेही आपण पाहिलं. या सगळ्या चर्चेतून माझ्या मनात एक विचार येतोय, जो परीक्षणाने पण अप्रत्यक्षपणे मांडला असं वाटतं, की आपला इकिगाई काय आहे हे शोधून काढणं, ते 4 वर्तुळे जुळवणं हे नक्कीच महत्वाचं आहे. हो, नक्कीच. पण आजच्या या धावपळीच्या जगात, सतत बदलणाऱ्या जगात, जिथे कित्येक गोष्टी आपल्याला खेचत असतात, आव्हानं असतात, तिथे खऱ्या अर्थाने त्या इकिगाईनुसार जगणं, त्या साध्या नियमांचं सातत्याने पालन करणं, हे किती चॅलेंजिंग असू शकतं. हां, विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे केवळ इकिगाई माहीत असणं पुरेसं आहे का? की तो इकिगाई प्रत्यक्ष जगणं, रोजच्या आयुष्यात उतरवणं आणि त्यात टिकून राहणं, हे त्याहून मोठं आव्हान आहे. आणि कदाचित तोच खरा इकिगाई आहे का? यावर नक्कीच विचार करायला हवा असं मला वाटतं. निश्चितच. इकिगाई शोधण्याइतकंच किंबहुना त्याहून जास्त महत्त्वाचं ते जगणं आहे. हा विचार खरंच आपल्याला विचार करायला लावणारा आहे. आजच्या या चर्चेतून इकिगाई या संकल्पनेबद्दल आणि त्या पुस्तकाच्या परीक्षणातून मिळालेल्या माहितीबद्दल आपल्याला नक्कीच काहीतरी नवीन मिळालं असेल, काहीतरी विचार करायला मिळाला असेल अशी आशा आहे.